शेतकरी मित्रांनो, आता मार्केटची सगळ्यात मोठी जी अडचण आहे ती अडचण अशी आहे की लग्न जमावजमीसाठी फार मोठी अडचण आहे. लातूरवरून, काही परभणी, हिंगोली, बीडवरून सुद्धा मला फोन आले की माऊली तुमच्या भागामध्ये माझ्या मुलाला मुलगी आहे का बघा, तसं असेल तर मला कळवा, हे करा. आपण 1-2 महिन्यापासून आपण वधूवर सूचक चालू केले, माऊली वधूवर सूचक या नावानं. आपल्याला जर तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी जर स्थळ पाहिजे असेल तर आपल्याकडे जवळपास 75,000 स्थळ आहे. त्या स्थळांमध्ये आपण सुचवू तुम्हाला. आपली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचा तुम्ही हे करावं लागेल. आपल्याला मुलीचा बायोडाटा आणि हे द्यावं लागेल. नाममात्र फी आहे, ती फी तुम्हाला हे करून तुम्हाला त्यामध्ये नोंद करून घेऊन तुम्हाला त्याची लिंक पाठवली जाईल. त्यामध्ये तुम्हाला ते सगळी स्थळं बघायला मिळतील, कसे आहेत काय. नाममात्रच फी आहे. फक्त हे शेतकऱ्यांच्यासाठी सेवेसाठी आपण करतोय, जेणेकरून सगळ्या लोकांना ह्या गोष्टीचा फायदा व्हावा. यासाठी शेतकऱ्यांनी ज्या ज्या लोकांना वाटत असेल की बाबा आपल्या मुलाचं मुलीचं लग्नाचं जमवायचं असेल किंवा ठरावं असं वाटत असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवर जो नंबर दिसतो ह्या नंबरला तुम्ही फोन करा किंवा व्हॉट्सअपला हे पाठवा. नाममात्र फी आहे, रजिस्ट्रेशन फी आहे ती, कारण वेबसाईट करण्यासाठी खूप मोठा खर्च आला आहे. त्यासाठी आपण ती तुम्ही पाठवा. आपण आपल्या या भागामध्ये आपण करतोय. महाराष्ट्रामध्ये कुठलाही जिल्हा असू दे. समजा जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मी असे काम करू शकतोय तर त्याला एक कॉम्प्युटर घ्यावं लागेल, असं जर कोण इच्छुक असेल तर सांगा. आपण काय करूया, त्यांना आपण देऊ. आपण जे काय काम करतो, जी वेबसाईट आहे ती बनवायची आले असते ते देऊ. एका तालुक्यामध्ये 2-4 जरी असले तर काही अडचण येत नाही, कारण कामच एवढं मोठं आहे की एका माणसानं होत नाही. हजारो लोक ह्याला लागतील, कारण प्रत्येक गावामधील मुलामुलींचे जे बायोडाटा आहे ते नोंद करणं तरच तुम्हाला तुमच्या याच्या भागामध्ये कळेल. आता बीडमध्ये, उस्मानाबादमधले, सॉरी धाराशिव, उस्मानाबाद म्हणणं चुकीचं आहे, माफ करा. असे भरपूर आपल्या प्रत्येक जिल्ह्यामधील जे स्थळ आहेत त्या स्थळामध्ये, तालुक्यामध्ये प्रत्येक आपल्याला आपण म्हणजे नोंद, मी जसं काम करतोय असं तुम्ही काम करायचं असेल तर ते आपल्याला कॉन्टॅक्ट साधा. आपण तुम्हाला ते पण करून देतो. रामकृष्ण हरी. माऊली ॲग्रोमध्ये आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपल्या जो कुठलंही पीक असू दे, ते जर पिकामध्ये जर गर भरायचं असेल तर त्याला 05234 लागते. ते 05234 आज आपण तयार करतोय. 05234 कसं करायचं, घरामध्येच आपण तयार करायचं. 05234 जर तुम्ही विकत घ्यायला गेला तर साधारणतः 25 किलोचं जे पोत आहे ते साधारणतः 5,500-6,500ला मिळते. सुट्टं जर घ्यायला तर साधारणतः 250 रुपये, काही ठिकाणी 280-300 रुपयेपर्यंत घेतात. तेच आपण जर घरामध्ये तयार केलं तर ते आपल्याला साधारणतः 60 रुपयाच्या आसपास पडतंय. आणि त्याचा इफेक्ट एवढा जोरात आहे की काय विचारायला नको. ह्याला तुम्ही 05234 म्हणू शकताय किंवा 60-20 पण म्हणू शकताय. दुसरं, द्राक्ष बागेसाठी आपण संचार 40 मारतो, त्यामध्ये जे कंटेंट आहे फॉस्फरिकचं, हे दावण्या जाळण्यासाठी, ते सुद्धा हे फवारलं तरी पण चालू शकतंय. इतकंही जबरदस्त आहे. आपण घरामध्ये तयार करतोय. कशा पद्धतीने तयार करायचं, फक्त एक आहे, हा व्हिडिओ बघत असताना काळजीपूर्वक बघा. कारण कुठलं कशात घातल्यानंतर काय होतंय की स्फोट पण होण्याची शक्यता आहे. एकदम डोकं शांत ठेवा. आपण कशामध्ये काय मिक्स करतोय हेही बघा आणि मग आपण तुम्ही बनवा. नाहीतर काय होईल, आता चुकीच्या माहिती जर केला तर थोडा हा अपाय पण होऊ शकतोय, थोडं रिस्की पण आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आपल्याला 20 लिटर फिल्टरचं पाणी घ्यायचं आहे. आपण फिल्टरसाठी इथे आणलेलं आहे. 2 असे आपल्याला बकेट घ्यायचे. 20 लिटरपेक्षा जास्त पाणी बसेल असं एखादं मोठं बकेट घ्या. आपण ह्या छोटा बॅरल असतोय, हा बॅरल घेतला आहे. एक आपलं बकेट घेतलं आहे. बकेटमध्ये बादली आहे, त्या बादलीमध्ये काय करायचं, साधारणतः एक 6 लिटर पाणी ह्यामध्ये काढायचं. उरलेले 14 लिटर पाणी आहे ते ह्यामध्ये घ्यायचं. आणि आपल्याला तुम्हाला तर दाखवतोय कशा पद्धतीने करायचं बघा. पहिले ह्यामध्ये पाणी काढून घेऊ. आता 20 लिटरचे आपले हे आहे कॅन. आपला अंदाजे 5-6 लिटर पाणी त्यात काढले आणि उरलेले हे जे आहे ते मोठ्यामध्ये काढले. आणि याला सामग्री जी आपण शेतामध्ये जे फवारतो किंवा जे आपण वापरतो, सगळे शेतकरी मित्र त्याच्यासाठीच आपण जे वापरतो तेच आपण ह्यामध्ये पण वापर करायचा आहे. ह्याच्यासाठी काय स्पेशल असं वेगळं काय करायचं नाही. आता बघा की आपण शेतामध्ये आपण फॉस्फरिक ॲसिड वापरतो. हे फॉस्फरिक ॲसिड आपल्याला 4 किलो घ्यायचं आहे. पण हे वापरत असताना बघा कसं आहे की हे फॉस्फरिक ॲसिड ह्या मोठ्या ह्याच्यामध्ये घालायचं आहे.
लहानमध्ये नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. पहिला आपण फॉस्फरिक ॲसिड यामध्ये मिक्स करतोय बघा. फॉस्फरिक ॲसिड आहे बघा. हे फॉस्फरिक ॲसिड ह्यामध्ये जात असताना ह्याला काय अडचण येत नाही. पण जर आपण जो दुसरा पदार्थ जे सांगणार आहे किंवा दुसरा जो आयटम सांगणार आहे तो मात्र मिक्स करताना त्याची ऊर्जा जास्त होते आणि उकळत आहे. साधारण 100°C तापमान कसं होतं त्या पद्धतीने ते उकळत आहे. म्हणून आता हे काय करायचं आहे, आपल्याला एक जीव करायचा आहे. मालाची फुगवण करण्यासाठी 05234चा 6020चा हे लागतोय. आता बघा तुम्ही कंपल्सरी पहिल्यांदा काय करा, आता मला घालावं लागेल. शेतकरी मित्रांनो, मास्क घालावं लागेल, गॉगलही घाला तुम्ही, कारण ह्याच्यामधून जो उष्णता बाहेर पडते त्यामुळे आपल्याला शरीराला त्याची अपाय होऊ शकतो. त्यासाठी आपण दुसऱ्या पॅकेटमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे बघा, पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यायचं आहे. हे ज्यावेळी पाण्याचा ह्याचा संपर्क येतोय त्यावेळेला ते उकळायला चालू होतोय. त्यामुळं ह्याच्यामधून जो गॅस तयार होतो तो नाकात जाऊन आपल्याला त्रास करू शकतो. हे बघा, हे टाकायचं आहे. हे घ्यायचं आहे 1800 ग्रॅम घ्यायचं आहे, 1800 ग्रॅम. आता तुम्ही जर बघितला तर हे गरम व्हायला चालू होतंय. लांबूनच करायचं जेणेकरून आपल्या शरीराचा संपर्क होणार नाही इतपत करायचं. हे गरम ठसका लागायला बघा. जर ह्याला जर खाली हात लावला तर ते अगदी जसं पाणी उकळतंय त्या पद्धतीने ह्यामध्ये हात वगैरे घालायचं नाही. लहान मुलांपासून हे सावध, लांबूनच हे करायचं. जवळ काय तुम्ही घेऊ नका लहान मुलांना हे करत असताना. आणि ह्यातून जो वाफ तयार होते ती वाफ नाकामध्ये ह्याच्यामध्ये जाता उपयोगच नाही. हे एवढंच फक्त ह्याला बाळगायला लागेल, काळजी घेऊन करायला लागणार. हे विरघळत दिसा लवकर, काय अडचण नाही याला. मालाची फुगवणीसाठी 05234चा हे आहे. NPK म्हणजे आता काय होते बघा, म्हणजे N म्हणजे काय आहे, नायट्रोजन, नत्र, स्फुरद आणि पलाश. नत्राचं काय काम असतं, नत्र हे आपल्या कुठल्याही झाडाला किंवा पीक वर्गाला वाढवायचं काम करतं. स्फुरद काय करतं, स्फुरद हे फक्त फुगवायचं किंवा त्यामध्ये गर भरायचं काम करतं. आणि पालाश आहे, पालाश काय करतं की परिपक्वता आणण्याचं काम ते करत असतं. आता आपण हे विरघळलं आहे बघा, आणि ह्याचा वापर स्प्रेसाठी सुद्धा तुम्ही करू शकताय. सोबत तुम्ही त्याला ड्रिपमधून पण देता येते तुम्हाला. शेतकरी मित्रांनो, त्याचा खाली जर हात लावला तर अक्षरशः पाणी आंघोळीला घेतोय उकळलेलं, असं पाणी एवढं उकळलेलं आहे. त्यामध्ये हात वगैरे घालायचं नाही आहे. आता हे काय करायचं आहे बघा, हे पहिलं फक्त तुम्ही समजून घ्या करायचं काय आपल्याला. हे मोठा जो बॅरल आहे, हा मोठा बॅरल मागच आहे ना, मला दिसते जवळ घेऊ नका, आता क्लोज नाही, आता सगळं लांब करा, कट करा आणि परत चालू. शेतकरी मित्रांनो बघा, हे जे मोठं बकेट आहे ह्याच्यामध्ये आपण काय केलंय, साधारणतः 14 लिटर पाणी हात आहे आणि ह्याच्यामध्ये 6 लिटर पाणी आहे. 14 6 हे 20 होत आहे. करताना काय करायचं आहे, ज्यामध्ये जास्त, शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवा, हे जे मोठं बकेट आहे ह्याच्यामध्ये आपण 14 लिटर पाणी घातलंय. ह्या 14 लिटर पाण्यामध्ये हे 6 लिटरचं द्रावण जे आपण केलंय ते सावकाश थोडं 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 करून ह्यामध्ये वतायचं आहे. ह्यामधून म्हणजे ज्यामध्ये आपण फॉस्फरिक ॲसिड वतलंय त्यामध्येच आपलं हे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं पाणी वतायचं आहे. तुम्ही उरपाट करू नका, मोठ्यामधलं म्हणजे जे पोटॅशियमचं पाणी आहे त्याच्यामध्ये वतायचं नाही. परत तुम्हाला सांगतोय, आपण हे जे फॉस्फरिक ॲसिड केलंय
हे 14 लिटरमध्ये केले. ह्या 14 लिटरच्या ह्याच्यामध्ये हे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं पाणी ह्यामध्ये वाटायचं आहे, ज्याच्यात घातलंय म्हणजे फॉस्फरिक ऍसिड घातलंय. ह्या फॉस्फरिक ऍसिडमध्ये पाणी वाटायचं आहे. परत एकदा तुम्हाला सांगतो, गडबड करशीला, फॉस्फरिक ऍसिडचं जे पाणी 14 लिटरचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे 6 लिटरचं जे पाणी आहे ते त्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता मी हे 4 वेळा सांगितलं, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि वतत असताना एकदम वतायचं नाही, हळूहळू हळूहळू थोडं 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 वतत 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 करायचं. हे बघा मी आता हळूहळू वतून दाखवतोय. आणि जसं वतल्यानंतर हे फक्त थोडं 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 हलवत जायचं, हळूहळू हळूहळू वतत, म्हणजे ते एकजीव होत आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आता इथं फक्त वतणारा माणूस दुसरा नाही आहे इथं, त्यामुळं मी आणि माझा मुलगा माऊली आम्ही दोघंच करायला लागलो. हे एकदम वतायचं नाही आहे, हळूहळू करत करत वतायचं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या, नाहीतर काय कराल, वताल एकदम वतायचं नाही आहे. आता आपण काय करायला, साधारणतः 300 मिली 400 मिली करत 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 आपण हे तयार करायला लागलोय. बंद कर. शेतकरी मित्रांनो बघा, आपलं हे पूर्ण आपण 6 लिटर केलेलं पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं द्रावण आपण ह्यामध्ये बदलय. आता हे आपलं 20 लिटर तयार झालं. आता जर तुम्ही इथं खाली हात लावला तर हे अगदी हे सुद्धा उकळलंय बा, एकदम गरम झालंय. आता हे आपलं तयार झालंय, पण अजून एक असा एक आयटम आहे त्यामध्ये तो घालायचा आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला घालायचं आहे अजून कॉपर सल्फेट. 10 लिटरला 100 ग्रॅम. आपण आता हे द्रावण आहे 20 लिटर, म्हणजे आपल्याला किती घालायचं आहे, 200 ग्रॅम घालायचं आहे. हे 200 ग्रॅम ह्यामध्ये मिक्स करतोय. द्रावणाचा कलर टोटल चेंज झाला बघा. द्रावण पहिलं कसं दिसत होतं, पाण्यासारखं पांढरं दिसत होतं. हे आपल्याला राखेल येत होतं बघा जुन्या काळामध्ये, कोण मध्ये ते निळसर रॉकेल सारखं आता हे झालंय. हे स्प्रे केला तरी चालतो आणि खालून आपल्याला सोडायसाठी. शेतकरी मित्रांनो बघितला, आपण ही काळजी घ्यायची आहे. गॉगल घाला, तोंडाला तुम्ही मास्क घाला, मास्क घालून हे तुम्ही तयार करा. हे इतका जबरदस्त ह्याचा रिझल्ट आहे. मी माझ्या द्राक्ष बागेमध्ये सोडलेला आहे. मला रिझल्ट आल्यानंतर मी हा व्हिडिओ तयार केला आणि हा तुमच्यासाठी करतोय. आता ह्यामध्ये आहे की अजून तुम्हाला परत मी सगळं सांगतो कशा पद्धतीनं आहे. 20 लिटर पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं, 14 लिटर पाणी आहे मोठ्या बकेटमध्ये घ्यायचं. लहान जे बकेट आहे त्या लहान बकेटमध्ये आपल्याला 6 लिटर पाणी घ्यायचं आहे. त्या 6 लिटर पाण्यामध्ये आपल्याला तुम्हाला परत दाखवतोय बघा, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे. हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे 6 लिटर पाण्यामध्ये घालायचं आहे. दुसरं सोबत आपण जे फॉस्फरिक ऍसिड जे घातलं होतं ते फॉस्फरिक ऍसिड आहे, हे 4 किलो त्यामध्ये घालायचं आहे, कुठल्या 14 लिटरच्या ह्याच्यामध्ये. आणि ते मिक्स करत असताना दोन्ही वेगवेगळं करायचं. वेगवेगळं केल्यानंतर ह्यामध्ये थोडं 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 करत आणि हे ढवळत ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये कॉपर सल्फेट आपल्याला घालायचं आहे. कॉपर सल्फेट हे 20 लिटर आपण पण केले म्हणताना आपण त्यामध्ये 200 ग्रॅम घातले. 100 लिटर जर करायचं असेल तर त्याला किती लागणार, मग 1 किलो लागणार. आपण 10 लिटर जर केलं तर 10 लिटरला किती लागणार, 100 ग्रॅम लागणार. अशा पद्धतीने हे करा. हे एकदम जबरदस्त आहे, इफेक्ट पण याचा जबरदस्त आहे. ज्या वेळेला द्राक्ष बागेवर डावणी येतो आणि डावणी समजा तो जाळायचा जर असेल, म्हणजे डावणी तिथले जे थांबवायचं असेल तर ह्याचा वापर करू शकतोय. ह्याचं प्रमाण आहे बघा मारायचं की साधारणतः 1.5 लिटर ते 1.5 मिली ते 2 मिली एवढं आपण त्याला मारू शकतोय. खाली पण सोडा तुम्ही चालतंय ह्याला. खाली ड्रिपने जर सोडायचं असेल तर एकराला 4 लिटर
हे तुम्ही सोडायचं. आता हे आपलं 20 लिटर झाले. समजा जर मला त्या एकराला जर 4 लिटर जर सोडायचं असेल तर मी किती वेळा सोडू शकतोय? 5 वेळा सोडतोय. म्हणजे 5 वेळा माझं सोडता येते. पण सोडल्यानंतर 10 ते 12 दिवसाचा मध्ये गॅप टाकायचा आणि मग सोडायचं. आपण हे द्राक्ष बागेसाठी केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, 05234 हे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी सांगायची अशी काही गरज नाही की ते सोडल्यानंतर काय होतंय. अगदी ज्या वेळेला कुठल्याही याच्यामध्ये फळाची साईज मोठी करायची असेल आणि त्यामध्ये जर गर भरायचा असेल तर 05234ची आवश्यकता असते. आणि हे आपल्याला आपण घरामध्ये केलेलं आहे आणि रिझल्ट मार्केटमधून आणलेलं आहे त्याच्यापेक्षा पण टॉप आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर थोडं तुम्ही करून बघा 1-5 लिटर आणि तुम्ही तुमच्या एका प्लॉटला ते द्या आणि बाहेरून तुम्ही जे आणताय विकत तेही करून द्या आणि दोन्हीमधला फरक तुम्हाला लगेच जाणवेल की काय फरक आहे मध्ये. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलसाठी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन घंटीचं बटन दाबा. म्हणजे आपल्याकडून असे जे नवनवीन येणारे व्हिडिओ त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि ते व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार नाहीत. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला ह्याला खर्च किती येतो हे काय बघा. आपण जर पोटॅशियम हायड्रॉक्साईड जर घेतलं तर साधारणतः ते 300 रुपयाला केले होते. आपल्याला 1800 ग्रॅम घ्यायचं आहे म्हटल्यानंतर बघा 300 आणि 300 600 आणि वरचं जर हे सोडलं तर साधारणतः 550च्या आसपास आपल्याला खर्च येईल याचा पोटॅशियमचा. सोबत आपल्याला जर आपण फॉस्फरिक ॲसिड जर घेतलं तर फॉस्फरिक ॲसिड साधारणतः 60 रुपये ते 80 रुपयेच्या आसपास लिटर आहे म्हणजे किलो येते. मग आपण काय करतोय 80 रुपये पकडून चला 8 चौक 32 म्हणजे किती झालं 320 आणि हे 750. 320 आणि 750 मावली किती झालं 970. कट करत. ह्या दोन्हींचा खर्च आला 970 रुपये. 970 प्लस आपल्याला 200 ग्रॅम मोरचूत घ्यायचं आहे. साधारणतः 350 रुपयाला चांगल्या पद्धतीचं मोरचूत 350 रुपयाला मिळते. 350 म्हटल्यानंतर 35 दुनी 70 70 रुपये ती झालं. 970 म्हटलं 7 दुनी 14 साधारणतः 1040 रुपये आपल्याला याचा खर्च आला. सोबत आपण 10 रुपयाला आपण जी बॉटल आणली तो म्हणजे 1050 रुपये आपल्याला हे पडलेलं आहे. 1050 रुपयेमध्ये आपल्याला हे किती तयार झालं बघा 20 लिटर तयार झालं. 1050 भागिले जर आपण 20 लिटर जर केलं तर साधारणतः आपल्याला हे किती पडतं माऊली बघा बरं. साधारणतः बघा आपल्याला हे 52 रुपये 50 पैसे साधारण 55 धरून चाला लमसम म्हणजे हिशोबासाठी 55 रुपयाला आपल्याला हे 1 लिटर पडतं आहे. आणि जर आपण मार्केटमधून जर आणलं तर तुम्हाला माहिती आहे किती म्हणजे किती बचत होते बघा. तोच इफेक्ट तोच रिझल्ट त्याच्यापेक्षा पण जबरदस्त रिझल्ट आहे. तुम्हाला जर प्रॅक्टिकल करायचं तर 1 5 लिटर किंवा 2 लिटर तुम्ही हे मागून करून घ्या. 4 वेळेला मार्केटमधलं सोडा आणि 4 वेळेला आपण तयार करतो घरामध्ये ते सोडून बघा आणि तुम्हाला रिझल्ट लगेच तिथले ते जाणून येईल. हे तुम्ही 100% करून बघा आणि आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे कसं होतं आणि कसं झालं.